In the last video, we had seen competency or learning outcome statement 13 to converse effectively in different social contents and real life situation. ॲक्टिव्हिटी नंबर 2. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 13 वेगवेगळे सामाजिक विषय आणि वेगवेगळ्या वास्तविक जीवनातील परिस्थिती संदर्भात प्रभावी संभाषण करणे या संदर्भातील ॲक्टिव्हिटी नंबर 2 पाहिली. Now in this video we are going to see activity number 3. आता या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी नंबर 3 पाहणार आहोत. So in the beginning we will see the learning outcome statement for activity 3. सुरुवातीला आपण ॲक्टिव्हिटी 3 साठी अध्ययन निष्पत्ती विधाने काय आहेत ती पाहूया. नंबर 1, to enable the students to acquire interaction skills and strategies such as listening, comprehension, eye contact and turn taking. विद्यार्थ्यांना परस्पर संवाद साधण्याचे कौशल्य आणि लिसनिंग, कॉम्प्रहेशन, आय कॉन्टॅक्ट आणि टर्न टेकिंग यासारखी इतर काही कौशल्य संपादन करण्यास सक्षम बनवणे. 2, to improve fluency through regular practice and speaking skills. म्हणजे नियमित सराव आणि भाषण कौशल्याच्या पुनरुक्तीने संभाषणामध्ये उगवतेपणा निर्माण करणे. 3, to use correct pronunciation and intonation skills by participating in formal and informal discussions. म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक चर्चेमध्ये सहभागी होऊन त्यामध्ये अचूक उच्चार आणि बोलीभाषेतील चढउतारांचा वापर करणे. नाउ वी विल सी इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. आता आपण विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सूचना पाहू. हिअर यू आर एक्सपेक्टेड टू पार्टिसिपेट इन डिस्कशन विथ ग्रेट इंटरेस्ट अँड एन्जॉय द ॲक्टिव्हिटी बाय लिसनिंग टू द टीचर केअरफुली. या ठिकाणी तुम्ही चर्चेमध्ये अधिक रस घेऊन सहभागी होणे आणि शिक्षकांनी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकून ॲक्टिव्हिटीचा आनंद घेणे अपेक्षित आहे. यू आर ऑल्सो एक्सपेक्टेड टू यूज बेटर प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन, ॲक्युरेट, सिम्पल बट फ्लुएंट एक्सप्रेशन्स इन कॉन्व्हर्सेशन. त्याचप्रमाणे तुम्ही संभाषणामध्ये अचूक उच्चार, बोलीभाषेतील चढउतार आणि अचूक साधे परंतु उगवत्या शब्दप्रयोगाचा वापर करणे अपेक्षित आहे. नाव सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी पहा. हिअर द टॉपिक ऑफ कॉन्व्हर्सेशन इज एक्झरसाइज रेग्युलरली, लिव्ह हेल्दी लाईफ. संभाषणाचा या ठिकाणी विषय देण्यात आला आहे आणि तो आहे नियमित व्यायाम करा आणि आरोग्यदायी जीवन जगा. दिस कॉन्व्हर्सेशन इज बिटवीन 2 फ्रेंड्स अँड दे आर डिस्कसिंग द इम्पॉर्टन्स ऑफ रेग्युलर एक्झरसाइज. हा 2 मित्रांमधील संवाद असून हे दोन्ही मित्र नियमित व्यायाम करण्याचे काय महत्त्व आहे यावर चर्चा करत आहेत. वी विल सी द कॉन्व्हर्सेशन. आपण ते संभाषण पाहू. अतुल: हाय प्रतीक, सिम्स कमिंग बॅक फ्रॉम जिम. डू यू एक्झरसाइज रेग्युलरली? प्रतीक: येस फ्रेंड, 1 hour in the evening is dedicated for exercise regularly. It improves my mood and gives me improved sense of well-being. अतुल प्रतीकशी संवाद साधत असताना, तू जिमवरून येत आहेस असं मला वाटतं. तू नियमित व्यायाम करतो का असं या ठिकाणी तो विचारतो आणि प्रतीक म्हणतो की तो दररोज सायंकाळी 1 तास व्यायामासाठी देतो. त्यामुळे त्याची मनस्थिती तर चांगली राहतेच, परंतु तो तंदुरुस्त असल्याची एक भावना त्याच्या मनामध्ये नेहमी राहते. अतुल: गुड, बट आय डोंट गेट टाईम टू डू सो इवन इफ आय विश टू डू सो. प्रतीक: यू शूड सेट अपार्ट an hour फ्रॉम युअर बिझी शेड्यूल. इट विल इन्क्रीज युअर एनर्जी लेवल ॲज वेल ॲज स्ट्रेंथन युअर मसल्स. यावर अतुल मला इच्छा असूनही वेळ मिळत नाही असं म्हणतो. तेव्हा प्रतीक त्याला दररोज त्याच्या
बिझी शेड्यूलमधून म्हणजे व्यस्त दिनक्रमामधून 1 तास व्यायामासाठी देण्यास सांगतो आणि त्यामुळे त्याची एनर्जी लेव्हल तर वाढेलच, परंतु त्याचे स्नायू मजबूत होतील असे देखील सांगतो. अतुल, दॅट्स राईट बडी. समटाइम्स आय फील बोर्ड. इट विल डेफिनेटली इम्प्रूव्ह माय ब्रेन फंक्शन. प्रतीक, येस, यू आर राईट. बिसाइड्स इट इज गुड फॉर युअर हार्ट अँड विल एनहान्स युअर इम्युन सिस्टम. अतुलला देखील हे पटतं आणि अतुल म्हणतो, कधी कधी मला खूप कंटाळा येतो. व्यायाम केल्यामुळे माझ्या मेंदूची कार्यशक्ती देखील नक्कीच वाढेल. यावर प्रतीक होकारार्थी उत्तर देऊन व्यायाम त्याच्या हृदयासाठी देखील चांगला आहे, तसेच त्याची प्रतिकारशक्ती देखील त्यामुळे वाढणार असल्याचे सांगतो. अतुल, येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. आय विल जॉईन यू फ्रॉम टुमॉरो. प्रतीक, दॅट्स गुड, यू आर वेलकम. अतुल दुसऱ्या दिवसापासून त्याच्याबरोबरच जिम जॉईन करायला तयार होतो. अशा पद्धतीने या संवादाचा शेवट होतो. नाव सी सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो सेक्शन. आता सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो सेक्शन पहा. हिअर यू आर एक्सपेक्टेड टू वर्क इन पेअर्स अँड प्ले द रोल ऑफ द कॅरेक्टर्स गिवन इन द अबोव कॉन्व्हर्सेशन. या ठिकाणी तुम्ही 2 विद्यार्थ्यांचा गट करून वर दिलेल्या 2 पात्राच्या संवादाचं नाट्यीकरण करणे अपेक्षित आहे. You are also expected to show great interest by speaking fluently with right pronunciation, intonation and appropriate vocabulary. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी या नाट्यीकरणामध्ये अचूक उच्चार, बोलीभाषेतील चढउतार आणि योग्य शब्दसंग्रहाचा उपयोग करून अधिक रस घेणे अपेक्षित आहे. नाव सी द प्रॅक्टिस सेक्शन. आता प्रॅक्टिस सेक्शन पहा. रीड द फॉलोइंग क्वेश्चन्स, थिंक अँड राईट द आन्सर्स इन युअर नोटबुक. खालील प्रश्न वाचा आणि विचार करून त्याची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहा. लेट सी द क्वेश्चन्स. आता आपण प्रश्न पाहू. क्वेश्चन 1, पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द पॉईंट ऑफ डिस्कशन. म्हणजे वरील चर्चेचा मुद्दा काय आहे. क्वेश्चन 2, दुसरा प्रश्न आहे, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ एक्झरसाइज. म्हणजे व्यायाम करण्याचे फायदे काय आहेत. क्वेश्चन 3, इज इट गुड टू गेन हेल्थ बाय जॉईनिंग जिम. वाय. जिम जॉईन करून आरोग्य चांगले ठेवणे योग्य आहे का आणि का. क्वेश्चन 4, नेम द पार्ट्स ऑफ द बॉडी मेन्शन्ड इन द कंटेंट. वरील चर्चेमध्ये शरीराच्या कोणत्या अवयवाची नावे दिली आहेत. क्वेश्चन 5, हू इज द ॲडवायझर. सल्ला देणारा व्यक्ती कोण आहे. क्वेश्चन 6, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इम्यून सिस्टम. वरील संवादामध्ये इम्यून सिस्टम विषयी तुम्हाला काय समजलं आहे. क्वेश्चन 7, पिक आउट अँड राईट 3 ॲडव्हर्ब्स फ्रॉम द डिस्कशन. वरील संवादामधून 3 क्रियाविशेषणे निवडा आणि लिहा. क्वेश्चन 8, वन वर्ड विच मीन्स एंगेज. एंगेज या अर्थाचा एक शब्द शोधून लिहा. क्वेश्चन 9, व्हाय इज हेल्थ द ग्रेटेस्ट वेल्थ. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती का आहे. अँड लास्ट क्वेश्चन, व्हॉट लेसन डू वी लर्न फ्रॉम दिस डिस्कशन. वरील चर्चेतून आपण काय शिकतो. नाव सी द एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑर रीइन्फोर्समेंट. आता आपण समांतर उपक्रम पाहू. इन दिस सेक्शन यू आर गिव्हन न्यू ॲक्टिव्हिटी. या सेक्शनमध्ये तुम्हाला एक नवीन ॲक्टिव्हिटी देण्यात आली आहे. कंप्लीट द डायलॉग विथ द हेल्प ऑफ द क्वेश्चन्स गिव्हन बिलो अँड कंटिन्यू अ डायलॉग ऑफ 4 मिनिंगफुल एक्सचेंजेस विथ द सेम थीम. दिलेले संभाषण खाली दिलेल्या प्रश्नांच्या मदतीने पूर्ण करा आणि नंतर त्याच विषयावरती पुढे 2 व्यक्तीमधील 4 अर्थपूर्ण संवाद लिहा. नाव सी द डायलॉग. ए सेज, व्हॉट इज युअर फेवरेट बुक. बी डॅश.
म्हणजे या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. देन अगेन ए आज द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट? बी डॅश. म्हणजे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं लिहून हा संवाद पूर्ण करणे अपेक्षित आहे. अँड देन यू राईट अ डायलॉग ऑफ 4 मिनिंगफुल एक्सचेंजेस. आणि नंतर या 2 व्यक्तीमधील 4 अर्थपूर्ण संवाद आपण लिहायचे आहेत. युअर इव्हॅल्युएशन विल डिपेंड ऑन हाऊ यू एक्सप्रेस बोल्डली अँड यूज करेक्ट प्रोनाऊन्सिएशन, इंटोनेशन. तुमचं मूल्यमापन हे तुम्ही कशा पद्धतीने अचूक उच्चार आणि बोलीभाषेतील चढउतारांचा वापर करून निर्भीडपणे आपलं मत व्यक्त करत आहात यावर अवलंबून असणार आहे. इट विल ऑल्सो डिपेंड ऑन हाऊ यू कम्युनिकेट फ्लुएंटली इन रिअल लाईफ सिच्युएशन्स अँड टू एंगेज विथ इच अदर अँड थिंक कोलॅबरेटिव्हली. तसेच तुम्ही वास्तविक जीवनातील परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने ओघवतेपणे संभाषण करत आहात आणि एकमेकांबरोबर काम करत एकमेकांच्या सहकार्याने विचार करण्यास शिकत आहात यावर अवलंबून असणार आहे. बाय डुईंग दिस ॲक्टिव्हिटी यू विल लर्न टू डेव्हलप हेल्दी अँड गुड रिलेशनशिप विथ अदर्स. ही ॲक्टिव्हिटी करून तुम्ही इतरांशी मजबूत चांगल्या प्रकारचे संबंध विकसित करण्यास शिकणार आहात. यू विल ऑल्सो लर्न बाय हिअरिंग इच अदर्स थॉट्स while observing facial and body expressions that show emotions. एकमेकांचे विचार ऐकून चेहऱ्यावरील तसेच शारीरिक हालचालीचे निरीक्षण करून भावना समजून घेण्यास शिकणार आहात. नाउ सी द क्वेश्चन्स गिवन ॲट द एंड ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. आता या ॲक्टिव्हिटीच्या शेवटी दिलेले प्रश्न पाहू. रीड दिस क्वेश्चन्स अँड थिंक अबाउट इट. हे प्रश्न वाचा आणि त्या संदर्भात विचार करा. क्वेश्चन 1, व्हॉट इज द रोल ऑफ इंटोनेशन इन डायलॉग रायटिंग? संवाद किंवा संभाषण लेखनामध्ये बोलीभाषेतील चढउताराचे काय महत्त्व आहे? क्वेश्चन 2, हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह स्पीकिंग अँड लिसनिंग स्किल्स थ्रू डायलॉग्स? संवादामधून तुम्ही बोलण्याचे आणि ऐकण्याचे कौशल्य कशा पद्धतीने सुधारू शकता? क्वेश्चन 3, व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ डायलॉग रायटिंग? संवाद लेखनाचे महत्त्वाचे घटक कोणते आहेत? क्वेश्चन 4, हाऊ कॅन डायलॉग्स इम्प्रूव्ह अवर कम्युनिकेशन? संवादामुळे आपल्या संभाषणामध्ये कशा प्रकारे सुधारणा होऊ शकते? अँड क्वेश्चन 5, व्हॉट डिफरंट स्किल्स डू वी लर्न थ्रू डायलॉग्स? संवादामधून आपण कोणती वेगवेगळी कौशल्य शिकत असतो? थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.